नमस्कार. नवरात्रीच्या 9 दिवसात आदिशक्ती दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते, ज्यांना नवदुर्गा म्हणतात. या 9 रूपांचे आध्यात्मिक महत्त्व आहे, कारण ती दैत्यावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही नवदुर्गांची नावे आहेत, ज्यांच्या पूजेने भक्तांना आध्यात्मिक प्रगती साधण्याची संधी मिळते. नवदुर्गा आणि त्यांचे महत्त्व. हिंदू पौराणिक कथेनुसार दैत्यराजा महिषासुराशी झालेल्या युद्धात देवी दुर्गाने ही 9 रूप धारण केले होते. महिषासुर हा मानवी अहंकाराचे प्रतीक आहे आणि देवीने त्याचा वध करून अहंकार आणि नकारात्मक विचारांचा नाश केला. आता नवरात्रीच्या नवदुर्गांची नावे आणि त्यांची रूपं बघूया. पहिली आहे तर शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी याची पूजा केली जाते. या देवीचा अर्थ म्हणजे पर्वताची कन्या असा आहे. दुसरी देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी. या देवीने तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केले होते. तिसरी आहे चंद्रघंटा. या देवीचे रूप शांतता आणि शौर्याचे प्रतीक आहे. चौथी आहे कुष्मांडा. या देवीने विश्वाची निर्मिती केली होती. पाचवी आहे स्कंदमाता. ही देवी कुमार कार्तिकेयची माता आहे आणि ती सर्व शक्तींचा संगम आहे. सहावी आहे कात्यायनी. हे देवीचे उग्र स्वरूप आहे, ज्याने राक्षसांचा वध केला. सातवी आहे कालरात्री. हे देवीचे सर्वात उग्र रूप मानले जाते, जे शत्रूंचा नाश करते. आठवी आहे महागौरी. ही देवीचे शांत आणि तेजस्वी रूप आहे. नववी आहे सिद्धिदात्री. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या देवीची पूजा केली जाते, कारण ती सर्व सिद्धी, शक्ती